तर आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट बर्फी। बर्फी तुम्ही भरपूर प्रकारे बनवली असेल, पण या पद्धतीने बर्फी ही बनवून बघा, खूपच चविष्ट लागते। बिना गॅसचा वापर करता आपण ही बर्फी बनवणार आहोत आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामधून ही बर्फी तयार होते, त्यामुळे बनवायलाही खूप सोपी आहे आणि अगदी मार्केटमध्ये जसं कलाकंद मिळते ना, तसंच एकदम मस्त अशी ही बर्फी लागते। चवीला एकदम अप्रतिम आहे। तर ही बनवण्यासाठी आपण एक मिक्सर जार घेतला आहे आणि त्यामध्ये आपण घेतोय पाव कप साखर। मेजरमेंटसाठी तुम्ही घरातला कुठलाही कप वगैरे घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये घालते मी 2-3 वेलच्या घालायच्या आहेत। वेलचीचा फ्लेवर खूप छान येणार आहे बर्फीमध्ये। याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर ही साखरेची पावडर करून घेतलेली, एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे। तर ही आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवू आणि सेम मिक्सर जारमध्ये आपण घेणार आहोत 1 कप डेसिकेटेड कोकोनट। तर हे कोकोनट मार्केटमध्ये इझिली मिळतं किंवा तुम्ही घरीही बनवू शकता। त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा कप मिल्क पावडर। कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता। हे एकदम मस्त असं दाणेदार मिल्क पावडर आहे। तर ह्याला आपण एकदम बारीक असं पावडर करून घ्यायची आहे। सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत 8 बदाम घेतले आहेत आणि 8 मी काजू घेतलेले आहेत। काजू आणि बदामचा फ्लेवर खूप छान येणार आहे बर्फीमध्ये, किंवा तुम्ही जर बदाम नसेल घ्यायचा, काजूच घेतले तरी चालेल। आता याची एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे। सर्व साहित्य मस्त एकजीवही होतं आणि पावडरही छान होते। आता हे ठेवूया आपण साईडला आणि एक बाउल घेतलेला आहे मी आणि त्या बाउलमध्ये मी घेते 1 चमचा दुधावरची मलाई असते ना ती। तर तुमच्याकडे जास्त मलाई असेल तर 2-3 चमचे मलाई घेतली तरी चालेल। तर माझ्याकडे थोडी मलाई कमी होती म्हणून मी 1 चमचा घेतला आणि सोबतच 2 चमचे इथे मी तूप घेते आहे। साजूक तूप घ्यायचं आहे। तर हे 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे। आता हे तूप आणि मलाई व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। व्यवस्थित मस्त एकजीव होईपर्यंत आपण ही थोडा वेळ फेटून घेऊया। फक्त तुम्हाला तुपाचा वापर नसेल करायचं तर मग मलाई जास्त प्रमाणात घेतली, 2-3 चमचे घेतली तरी चालेल। आता हे बघा, तूप आणि मलाई व्यवस्थित आपली फेटून झालेली आहे थोडी। तर यामध्ये आपण आता घालूया जे आपण साखर आणि वेलचीची पावडर बनवून ठेवली होती ती। आणि आता ही साखर आणि व्यवस्थित आपण ह्या तुपामध्ये मिक्स करून घेऊया। बर्फी बनवायला खूपच चविष्ट आहे। बाहेर मार्केटमधून आणणं महागही पडतं आणि कधीची बनवलेले असतात तेही आपल्याला माहिती नाही। तर घरी तुम्ही झटपट अशी बर्फी बनवू शकता, अगदी 5-10 मिनटात तयार होते। त्यानंतर आता यामध्ये आपण जे डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडरचं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून ठेवलं होतं ते घालूया आणि हे आधी मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हे जर मलाई जास्त असेल तर व्यवस्थित मिक्स होईल, कारण साखरेचा पण ओलसरपणा असतो। त्यामुळे जर अगदी गरज वाटली तरच यामध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत। 1-2 चमचे छोटे दूध घालू, पण आधी सुरुवातीलाच घालू नका। आधी मिक्स करून बघा आणि मिक्स केल्यानंतर मग आपल्याला अंदाज येतो का आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे की नाही। तर आता थोडंसं हे मिश्रण बघा सुकं वाटतं आहे, तर यामध्ये मी अगदी 1-2 चमचे आपण आधी दूध घालून बघणार आहोत। तर 1-2 चमचे मी छोटे दूध घालते आणि मिक्स करत जायचं आपल्याला, म्हणजे अंदाज येतो। तर अजून 1 चमचा छोटा मी दूध घालते, बस। यापेक्षा जास्त दुधाचा वापर करू नका, दूध थोडंसंच घालायचं। नाही तर जर तुम्ही जास्त दूध घातलात तर मग काय होईल, मिश्रण पातळ होणार आणि मग बर्फी सेट होणार नाही। आणि त्याला जो आपल्याला टेक्स्चर हवा आहे तोही येणार नाही। त्यामुळे आधीच जास्त दूध घालू नका, एक छोटासा चमचा घ्या आणि त्यानेच दूध घाला। आता हे बघा, मिश्रण जसं आपण मळत जाणार तसं ते घट्ट होत जाणार आहे आणि मस्त असं कलाकंद कसं असं तसं माव्यासारखं याला टेक्स्चर आलेलं आहे। दिसायला खूपच सुंदर आहे बघा, एकदम माव्यासारखं लागतं आहे हाताला। तर हे आता आपलं बर्फी सेट करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। तर हे बर्फी सेट करायला ठेवूया आपण। तर त्यासाठी इथे मी एक टिफिन वगैरे तुम्ही घेऊ शकता, जर किंवा डिशमध्येही तुम्ही सेट करू शकता। तर यामध्ये मी बर्फी इझिली निघून येण्यासाठी हा बटर पेपर लावते आणि त्यावरती आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत बर्फीचं। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही बर्फी ना थोडे मोठ्या तुकड्याचे छान लागते, म्हणून मी थोडं जाडसर असं ठेवते, म्हणजे जशी मार्केटमध्ये असते ना तसंच लूक आपल्या बर्फीला येणार आहे। तर त्यामुळे थोडी जाडसर असंच याला सेट करा।
आणि चमच्याच्या साहाय्यानं अगदी इझिली सेट होते, जास्त प्रेस करायची गरज पण नाही आहे. तर असं चौकोनी मी मस्त सेट केलेला आहे. तर आता तुम्ही ह्यावरती डेकोरेशनसाठी चांदीचं वर्कही लावू शकता, पण मी इथे फक्त हे ड्राय पिस्ता वगैरे लावते आहे, त्यामुळे ही बर्फीचा लुक छान दिसतो. किंवा असंच खाल्लं तरी चालेल. तर थोडेसे पिस्त्याचे काप ना मी बारीक करून घेतलेले आहेत, ते आपण वरून घालून असे चमच्याने थोडंसं हलकंसं प्रेस केलं ना, म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये सेट होतात. जेव्हा आपण बर्फी कट करू ना तेव्हा निघणार नाहीत, म्हणून हे थोडंसं हलकंसं ना चमच्याने असं सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा किती सुंदर दिसते, लुक किती छान आलं आहे. आता थोडेसे ना मी रोज पेटल टाकते, ताज्या गुलाबाच्या पाकळ्या किंवा ड्राय रोज पेटलही तुम्हाला मिळतील मार्केटमध्ये इझिली. तर हलकंसं आपण थोडंसं वरून टाकलं की दिसायला खूप सुंदर दिसतं. तर ही आपली बर्फी आता सेट करण्यासाठी तयार झाली आहे. तर अर्धा तास ही मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आपण अशीच बर्फी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया, लगेचच सेट होईल बर्फी. तर बर्फी बघा आपली मस्त सेट झालेली आहे. अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपण ही काढून घेऊया. ते एका पलटी करून ट्रेमध्ये वगैरे किंवा डिशमध्ये काढून घेऊ शकता. आणि हा वरचा बटर पेपर आपण काढून टाकूया. आणि याच्यात तुम्हाला जसे मनाला आवडतील छोटे मोठे तसे तुम्ही पीसेस करू शकता. सणावाराला बाहेरून मिठाई आणणं खरंच खूप महाग पडतं आणि इझिली आपण गॅरंटी देऊ शकत नाही की फ्रेश आहे. तर घरच्या घरी तुम्ही ही फ्रेश मिठाई बनवू शकता आणि मस्त सणांचा आनंद घेऊ शकता. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ही मस्त अशी बर्फी आपली तयार झालेली आहे. बघा किती छान दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी चवीला एकदम अप्रतिम अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे.